तर मराठा बांधवांना आता सरसगट कुणबी संबोधण्यास कोर्टाने नकार दिलाय। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार आहे, तर मंत्रिमंडळ उपसमितीच्या समोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच आता निर्माण झालाय। दोन्ही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत। महाधिवक्तांना या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी आता चर्चा देखील करावी लागणार आहे आणि त्यासाठी एका बैठकीचंही आयोजन करण्यात आलंय। बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं। त्यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली, मात्र दाद न मिळाल्यानं जगन्नाथ होले हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले। यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आलं होतं। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती B.H. मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती A.S. बग्गा यांनी निकाल दिला। या आदेशाचा परिच्छेद 17 मध्ये असं म्हटलं की या प्रकरणामध्ये हे जे देण्यात आलेलं प्रमाणपत्र आहे ते मान्य केलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असं झालं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल। उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात बाळासाहेब चव्हाण हे सुप्रीम कोर्टात गेले आणि तेथे त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती B.N. अग्रवाल आणि न्यायमूर्ती P.K. बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं 15 एप्रिल 2005 रोजी निकाल दिला आणि सांगितलं की मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला काहीच गरज नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही ही याचिका खारिज करतो असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निकाल होता तो सुप्रीम कोर्टानेही तसंच ठेवला आणि याच निकालाचा पेच आता या मंत्रिमंडळ उपसमितीच्या समोर निर्माण झालेला आहे। दरम्यान आणखीन एक प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं। सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार यावर 6 ऑक्टोबर 2002 ला निकाल आला। या निकालातील परिच्छेद 46 मध्ये म्हटलंय की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली, तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल। दुसऱ्या प्रकरणात कोर्टाचा हा निकाल होता, त्यामुळे या दोन्ही निकालांचा संदर्भ आणि त्यामुळे आता पेच हा मंत्रिमंडळ उपसमितीच्या समोर निर्माण झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।